राजदीप तुरुंगात बसून जे झाले त्याचा विचार करत होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याला खूप दुखापत झाली होती. वीरेंद्रही तुरुंगातून बाहेर कसे पडायचे या विचारात चिंतेत बसला होता. तेवढ्यात आरव तिथे आला आणि म्हणाला, तू चांगला दिसतो इथे बसून. तुझ्यासाठी ही योग्य जागा आहे. आरवचा आवाज ऐकून राजदीपने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले. वीरेंद्र उठला आणि आरवजवळ येऊन म्हणाला, आरव, तुला ठाकूर वीरेंद्र प्रतापसिंह यांच्याशी हे वैर किती महागात पडेल हे तुला माहीत नाही. तू आम्हाला या तुरुंगात जास्त काळ ठेवू शकणार नाही. मला माहीत आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आलो आहे की ज्या दिवशी तुम्ही दोघी इथून बाहेर पडाल तो दिवस राजदीपच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. आरव राजदीपकडे रोखून पाहत बोलला. तेव्हा वीरेंद्रने त्याचा गळा पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरव त्याचा हात धरून म्हणाला, अंकल, हा राजदीपचा गळा नाही, आरव राठोडचा गळा आहे आणि त्याच्या गळ्यापर्यंत पोचणे तुमच्यासारख्या लोकांचे काम नाही. त्यामुळे ही चूक पुन्हा करू नका, नाहीतर मी तुमची वय पाहणार नाही आणि तुमच्या मुलाचे जे हाल केले तेच तुमचे करीन. असे म्हणत आरवने हात सोडला आणि म्हणाला, अंकल, तुमच्या मुलाला समजावून सांगा की आता पायल आरव राठोडची पत्नी आहे आणि आरव राठोड त्याच्या पत्नीवर वाईट नजर टाकणाऱ्याला जिवंत सोडत नाही. आजही हा फक्त यामुळे वाचला कारण तुम्हा दोघांचे कारनामे संपूर्ण देश लाईव्ह पाहत होता आणि माझी आजी आणि माझी पत्नी तिथे हजर होत्या. नाहीतर याने पायलसोबत जे काय केले त्याच्यासाठी एकच शिक्षा आहे आणि ती म्हणजे मृत्यू. मग मला दे आरव, मृत्यू दे. असं म्हणत राजदीप उठला आणि आरवकडे आला. आरव त्याच्याकडे एकटक पाहत होता. राजदीप चेहऱ्यावर तिखट हसू आणत पुन्हा म्हणाला, पण मी मेलो तर तुझ्या बायकोला तिची खरी ओळख कधीच कळणार नाही. ती कोण आहे, तिचे अस्तित्व काय आहे हे तिला कधीच कळणार नाही. राजदीपने असे बोलताच आरवचे डोळे मोठे झाले. राजदीपची कॉलर दोन्ही हातांनी धरून त्याने विचारले, पायलचे आईवडील कोण आहेत हे माहीत आहे का? हो, चांगलंच माहीत आहे, वीरेंद्र हसत म्हणाला. राजदीपही हसला आणि त्याची कॉलर आरवकडून सोडवली आणि म्हणाला, पायल कोण आहे, तिचे पालक कोण आहेत, तिच्यात कोणाचे रक्त आहे, आम्हाला सगळं माहीत आहे. शेवटी डॅडच्या माणसांनीच पायलला तिच्या प्रियजनांपासून दूर करून तिला अनाथ आश्रमात आणले होते. हो ना डॅड? पायलचे पालक कोण आहेत राजदीप? आरवने विचारले. या प्रश्नावर राजदीप जोरजोरात हसायला लागला आणि हसत तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला. आरव रागाने म्हणाला, मी तुला काही विचारले राजदीप, पायल कोणाची मुलगी आहे, बोल. राजदीपने काही उत्तर दिले नाही. पण वीरेंद्र म्हणाला, तुला काय वाटते आरव, हे रहस्य आम्ही तुला सांगू का? नाही आरव, कधीच नाही. पायल कोण आहे आणि तिचे लग्न मी राजदीपशी का केले होते तोपर्यंत हे रहस्य तुला कळू शकणार नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या उद्दिष्टात यशस्वी होत नाही. राजदीप, कोण आहे पायल, तिच्या आईवडिलांची नावे काय आहेत? आरव रागाने बार धरून ओरडला. त्याचा आवाज ऐकून आदी आणि पायल काळजीत पडले आणि एकमेकांकडे पाहू लागले. आदीने पायलच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला, तू इथे थांब पायल, मी त्याला घेऊन येतो. मी पण येते तुमच्याबरोबर सर. पायल असे बोलताच आदीने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला, नाही पायल, आरवला तुझं तिकडे येणं आवडणार नाही, म्हणून इथून हलू नकोस, मी आत्ता घेऊन येतो त्याला. पायलने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत आधी आरव जिकडे गेला होता त्या दिशेने धावला. आरव पुन्हा ओरडला, राजदीप, सांग पायल कोण आहे? राजदीप हसत म्हणाला, आज मी तुला काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही आहे आरव, त्यामुळे तू इथून निघून जा. आरव बार हलवत रागाने म्हणाला, राजदीप, जोपर्यंत तू मला पायल कोणाची मुलगी आहे हे सांगणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तिची खरी ओळख काय आहे? हवालदार, उघडा आहे. आरव पुन्हा ओरडला. पण तेवढ्यात आधी तिथे आला आणि त्याने आरवला पकडले आणि विचारले, आरव काय करतोयस? हे पोलीस स्टेशन आहे. आरव आधीचा हात धरून म्हणाला, आधी पायलच्या आई वडील कोण आहेत हे या दोघांनाही माहीत आहे. आरवने असे बोलताच आधीचे डोळे विस्फारले. आधी विचारात घडून गेला. मग आरव रागाने म्हणाला, सगळे माहीत आहे यांना आणि आता मला पण जाणून घ्यायचं आहे. आधी आरवला हाताळत म्हणाला, आरव, तू यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोस का? या धोकेबाज बाप लेकांवर? तुरुंगातून बाहेर पडण्याचा त्यांचा हा सगळा खेळ असेल, म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेव आणि निघ इथून. पायलला तुझी काळजी वाटत आहे, प्लीज इथून चल. नाही आधी, जर याला पायलच्या पालकांबद्दल खरंच माहीत असेल
तर मी सत्य जाणून घेतल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही. आरव राजदीपकडे बघत म्हणाला. आधीनेही त्याच्याकडे पाहून हसत असलेल्या बाप लेकाकडे पाहिले. त्याने आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, आरव, तुला काय वाटतं की यांना पायलच्या कुटुंबाबद्दल काही माहिती असेल तर हे तुला इतक्या सहजतेने सत्य सांगतील? आरवने लगेच आधीकडे पाहिले आणि आधी पुन्हा म्हणाला, नाही सांगणार. हे तुला काहीही सांगणार नाहीत. पण त्यांना सत्य उघड करायला लावणे अवघड नाही. जसे आज आपण त्यांचे वास्तव सर्वांसमोर आणले आहे, तसंच पायलच्या आईवडिलांची सत्यता त्यांच्याकडून कळेल, पण उत्साहात नाही. म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेव आणि यावेळी इथून चल. कारण यावेळी पायलला आपल्याला काही कळू द्यायचे नाही. नाहीतर काय होईल हे तुला माहीत आहे ना. तिच्या आनंदाला पुन्हा एकदा ग्रहण लागेल. तिचं हसू तिच्यापासून हिरावलं जाईल. म्हणून पायलसाठी स्वतःवर नियंत्रण ठेव. राजदीप उठला आणि आरवजवळ आला आणि हसत म्हणाला, आरव, तुझा मित्र तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. तो अगदी बरोबर आहे. आम्ही तुला एवढ्या सहजतेने सत्य सांगणार नाही. म्हणून उद्या पुन्हा ये. कदाचित उद्या माझी मत बदलेल आणि तुला सत्य सांगेल. पण तुला त्या सत्याची काय किंमत मोजावी लागेल हे सांगता येत नाही. आरव पुन्हा त्याला मारायला पुढे सरसावला, पण आधीने त्याला पकडून तिथून दूर नेले आणि म्हणाला, आरव, तो काही सांगणार नाही. चल इथून, प्लीज इथून चल. आधीने त्याला पकडून तिथून दूर नेले. तो निघून जाताच राजदीप हसत हसत वीरेंद्रला म्हणाला, डॅड, पायलचे लग्न आरवशी झाले असले तरी तिचा आपल्याला अजून उपयोग होईल. कारण मी आरवला चांगलेच ओळखतो. जेव्हा तो एखाद्याचा द्वेष करतो तेव्हा तो पूर्ण उत्कटतेनं करतो आणि जेव्हा तो एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा तेही पूर्ण उत्कटतेने करतो. मी त्याच्या डोळ्यात पायलसाठी अपार प्रेम पाहिले आहे आणि म्हणून तो पायलसाठी काहीही करेल. तिच्या आईवडिलांबद्दल जाणून घेण्यासाठी तो आपले सगळे म्हणणे ऐकून घेईल. त्याने आपल्याला इथे आणले आहे तर आता तोच आपल्याला इथून बाहेर काढेल. राजदीपचे बोलणे ऐकून वीरेंद्र हसू लागला, पण राजदीप मनात काहीतरी विचार करू लागला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर एक तीक्ष्ण हसू आले. आधी आणि आरवला येताना पाहून पायल त्यांच्या दिशेने धावली. तिने आरवला पकडून विचारले, तुम्ही ठीक आहे ना आरव? राजदीपने तुम्हाला काही इजा तर केली नाही ना? आरवने आधीकडे बघितल्यावर त्याने हळूच मान हलवली आणि पायलला काही न सांगण्याचा इशारा केला. आरवने हसण्याचा प्रयत्न केला आणि पायलच्या गालावर हात ठेवत म्हणाला, सर्व काही ठीक आहे पायल, आणि मी पण ठीक आहे. पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मग आरवने इन्स्पेक्टरकडे पाहिलं आणि म्हणाला, तुमची सर्व औपचारिकता पूर्ण झाली असेल तर इन्स्पेक्टर साहेब, आम्ही जाऊ का? हो, पण या प्रकरणात तुमची गरज भासू शकते. म्हणून जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या पत्नीसह पोलीस स्टेशनला यावे लागेल. इन्स्पेक्टर असे म्हणताच आरव पायलकडे बघत म्हणाला, राजदीप आणि त्याच्या वडिलांना शिक्षा व्हावी यासाठी मी काहीही करू शकतो. मग इथे येणे ही माझ्यासाठी छोटी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी इथे पायलसोबत येईल. इन्स्पेक्टर साहेब हसत म्हणाले, ठीक आहे, तुम्ही जा. आरवने पायलचा तळ हात धरला आणि आधीला घेऊन तिथून निघून गेला. इथे जे काही झाले ते बघून रागिणीला राग आला आणि तिने टेबलावर ठेवलेले भांडे उचलले आणि मोठ्या जोराने भिंतीवरच्या LED वर मारले आणि म्हणाली, राजदीपने रागिणी तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली. एवढी मोठी गोष्ट. त्याने पायलशी लग्न केले होते. त्याला पायल हवी होती म्हणून त्याने आरवच्या नाटकाचा नाश करण्यासाठी तुझा वापर केला आणि तू मूर्खासारखी त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला. आधी आरवच्या प्रेमात असल्याचं नाटक करणं आणि मग त्याची फसवणूक करणं, मग कबीरशी लग्न करणं. तू त्याच्यासाठी खूप काही केलंस. तू त्याच्या हातातील बाहुली बनून त्याच्या तालावर नाचत राहिली. डॅड आणि आरवला उद्ध्वस्त केल्यावर त्यांच्या संपत्तीचा ताबा मिळताच तो तुझ्याशी लग्न करेल असा विचार करून. आणि तो तर पायलची स्वप्न पाहत होता. राजदीपने तुला फसवले असं म्हणत रागिणी बेडवर बसली. तिने दोन्ही हातांनी चादर गोळा केली आणि म्हणाली, राजदीपने तुझ्याशी तेच केले. रागिणी, ज्याला तू पात्र आहेस. तुझ्यासारख्या मुलींच्या बाबतीत असेच घडले पाहिजे. आरवचं तुझ्यावर खरं प्रेम होतं, पण तू राजदीपच्या नादी लागून त्याचा विश्वासघात केलास. ही त्या विश्वासघाताची शिक्षा आहे. तू आरवचे प्रेम नाकारले होतेस. तो आरव ज्याने तुझ्यासाठी काहीही केले असते, पण तुझ्या मूर्खपणामुळे आज तो पायलचा झाला आहे. रागिनी, आरवला सोडून तू तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलीस. खूप मोठी चूक. तुझ्या या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागेल. राजदीप तुरुंगाच्या आत आहे.
त्यामुळे आता तुला कबीरपासून तुझी सुटका करावी लागेल, जेणेकरून तुला तुझा आरव परत मिळवता येईल. आरव माझा होता आणि आता पुन्हा माझा होईल, असे बोलून रागिनी उठून तिथून निघून गेली. इकडे दवाखान्यात डॉक्टर कबीरचा उजवा हात तपासत साधनाला म्हणाले, साधनाजी, काळजी करू नका. कबीरच्या हातात हालचाल सुरू आहे. खांद्यावर झालेल्या दुखापतीमुळे त्याला हात हलवता येत नव्हता, पण आता त्याची जखम हळूहळू बरी होऊ लागली आहे. लवकरच तो बोलू लागेल आणि त्याचे हातपायही हलू लागतील. साधना हसत म्हणाली, डॉक्टर साहेब, माझा मुलगा खूप शूर आहे. त्याला लवकर बरे व्हायचे आहे. साधना असे बोलताच कबीरने हसण्याचा प्रयत्न केला आणि मनात म्हणाला, हो मॉम, मला कोणत्याही परिस्थितीत लवकर बरे व्हावे लागेल, कारण मला राजदीपला त्याच्या अंतापर्यंत आणायचे आहे. त्या संध्याकाळी राजदीप जे काही बोलला तो विचार करून मी बेशुद्ध पडलो. त्याने बोललेला प्रत्येक शब्द आजही माझ्या कानात घुमत आहे. कबीरला आठवू लागले की राजदीपने त्याला बेशुद्ध समजून त्याच्यासमोर आपल्या प्रत्येक गुन्ह्याची कबुली कशी दिली होती. त्याने रागाने पुन्हा डोळे मिटले. इकडे आरव गाडी चालवताना फक्त राजदीपचाच विचार करत होता. त्याला आठवले की राजदीपने पायलला सांगितले होते की त्याने आपला काही हेतू पूर्ण करण्यासाठी तिच्याशी लग्न केले आहे. तो मनातल्या मनात म्हणाला, का माहीत नाही, पण माझे मन म्हणत आहे की राजदीप आणि त्याच्या वडिलांना पायलच्या कुटुंबाबद्दल सर्व काही माहीत आहे आणि त्यांनी पायलचे लग्न काही हेतूने केले होते. नाहीतर वीरेंद्र अंकल त्याच्या मुलाचे लग्न काय एका अनाथ मुलीशी करतील. कुठे ना कुठे मोठी गडबड आहे. पायलच्या बालपणात काहीतरी घडले आहे असे मला का वाटते, जे माझ्याशी जोडलेले आहे. मला काहीही करून पायलच्या आईवडिलांची माहिती घ्यावी लागेल. उद्या पुन्हा मला राजदीपला भेटावे लागेल, कारण त्याला भेटूनच मी त्याच्या हेतूंबद्दल जाणून घेऊ शकतो. आणि राजदीप देखील पार्टीमध्ये म्हणत होता की अशी काही रहस्य आहेत जी जाणून घ्यायला मी नक्कीच त्याच्याकडे जाईन. मला सत्याच्या तळापर्यंत पोचायचे आहे, पण आधी बरोबर आहे. यावेळी मी पायलला काहीही सांगू नये, कारण जर राजदीप तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी माझ्यासोबत हा खेळ खेळत असेल तर पायलचे मन दुखेल. जोपर्यंत मी स्वतः सत्यापर्यंत पोचत नाही, मी पायलला काही सांगणार नाही. तिने आमच्या लग्नाचे खूप सुंदर स्वप्न सजवले आहे आणि मला तिची सर्व स्वप्ने सत्यात बदलायची आहेत. त्यामुळे यावेळी गप्प राहणे माझ्यासाठी चांगले होईल, असं मनातल्या मनात म्हणत आरवने शेजारच्या शीटवर बसलेल्या पायलकडे पाहिलं. तेवढ्यात पायलचीही त्याच्यावर नजर पडली. ते पाहून आरव हसू लागला आणि पायलचा चेहराही उजळला. मागच्या सीटवर बसलेल्या आधीला त्यांना इतके खुश पाहून खूप आनंद झाला. आरव पुन्हा गाडी चालू लागला, पण नंतर त्याने अचानक गाडीला ब्रेक लावला. काय झालं आरव? आधीने विचारलं. त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता आरवने पायलला विचारले, पायल, तुझी चैन आणि लॉकेट कुठे आहे? पायलने तिच्या मानेकडे पाहिलं आणि मग आरवकडे पाहिलं आणि म्हणाली, ते लॉकेट आणि चैन हे माझ्या आईवडिलांची शेवटची निशाणी आहे आणि मला ते पुन्हा गमवायचे नाही, म्हणून मी ते सुरक्षितपणे कपाटात ठेवले. पायलचे बोलणे ऐकून आरवने सुटकेचा निश्वास टाकला आणि पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि म्हणाला, पायल, मला वाटते तू नेहमी ती चैन आणि लॉकेट घालावे. कुणास ठाऊक, एक दिवस तुला तुझी खरी ओळख त्या चैन आणि लॉकेटमुळे सापडेल. मला माझी खरी ओळख आज सकाळीच कळली आरव. मी आपल्या लग्नाच्या कागदपत्रांवर सही केली तेव्हा. पायल असे बोलताच आरव आणि आधी हसायला लागले. पायल पुन्हा म्हणाली, तर आता मला कोणत्याही ओळखीची गरज नाही, पण तरीही तुम्हाला हवे असेल तर मी ते घालेल. आरवचं हसू अजूनच वाढलं. पायलही हसली. तेवढ्यात आधीचा फोन वाजू लागला. सुहानीचा नंबर बघताच त्याने लगेच तिचा कॉल रिसीव्ह केला. आधी, मी तुला किती वेळापासून कॉल करते, तू माझा फोन का उचलत नाहीस? मला माफ कर सुहानी, मी आरव आणि पायल पोलीस स्टेशनला राजदीप विरुद्ध तक्रार नोंदवायला गेलो होतो. कोणाला त्रास होऊ नये म्हणून कमिशनर साहेबांनी आमचे सर्व फोन सायलेंट केले होते. त्याने असे सांगताच सुहानी काळजीत पडली आणि विचारले, मी पार्टी सोडल्यानंतर तिथे जे काय झाले मी ते सर्व पाहिलं आधी. तू ठीक आहेस ना? आधी हसत हसत म्हणाला, हो, मी एकदम ठीक आहे. गोळी फक्त स्पर्श करून गेली. तू काळजी नको करू. आधीने असे सांगताच सुहानीने सुटकेचा निश्वास सोडला. धन्यवाद.